महोदय, मला आताच रवी बोराटकरांनी सांगितलं की थोडीशी या ॲग्रोव्हिजनमध्ये वर्कशॉपची आमची जी संकल्पना आहे त्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी. आत्ताच वृंदा काटे म्हणून इथे बसलेली आहे, तिने मेडिसिनल प्लॅन्टबद्दलची जी आपल्याला माहिती दिली ती आमच्या एका प्रोजेक्टमध्ये काम करते गडचिरोलीला. आणि हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, राजीव गांधी कमिशन ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजीतर्फे आपण त्या ठिकाणी एक STRC सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसोर्स सेंटर निर्माण केलेलं आहे. आणि वृंदाला मी म्हणणार होतो ॲक्च्युली की आम्ही जी एक व्हॅन घेतली आहे ट्रायबल एरियामध्ये फिरण्यासाठी, की जिथे आपण ट्रायबल लोकांना सगळं एज्युकेशन देऊन राहिलो आहे की हाऊ टू व्हॉट आर दी म्हणजे प्लॅन्ट्सचं काय काय कॅरेक्टर्स असतात, वनस्पती कशी ओळखायची, वनस्पतीचं वाढ कशी करायची, याच्याबद्दल एक आम्ही पूर्ण फिल्म्स तयार केलेल्या आहेत. आज अनफॉर्च्युनेटली आम्हाला ती इथे आणता आली नाही कारण ती खूप मोठी व्हॅन आहे आणि तिच्यामध्ये सगळं ऑडिओ व्हिज्युअल पिक्चर्स वगैरे सगळी अशी अरेंजमेंट आम्ही केलेली आहे. आज आणली नाही ना ती इथे, नाहीतर ती एक आमचा अशी संकल्पना आहे की पर्टिक्युलरली या ट्रायबल एरियाजमध्ये जे फिरताना आम्ही त्या गावामध्ये डायरेक्टली आपण त्यांना सगळं एक टीचिंग करू शकतो. वर्कशॉप्स ही आमची एक फार मोठी संकल्पना या ठिकाणी आम्ही राबवतो आहे. हे वर्कशॉप्स एक तर वन थिंग इज इट इज ऑल फ्री. शेतकऱ्यांसाठी आपण हे मुद्दामून सगळे फ्री ठेवलेले, त्याला काही पेमेंट वगैरे करायची गरज नाही. आणि या ठिकाणी आपण नुसतंच एक्झिबिशन असू नये ही आमची एक कल्पना होती की एक्झिबिशनसोबत आपण या शेतकऱ्यांना प्रत्येक विषयामध्ये जे विषय कदाचित आपल्या या भागामध्ये उपयुक्त पडतील अशा विषयावर ट्रेनिंग द्यावं म्हणून आपण ही वर्कशॉपची संकल्पना आणली. आणि ह्या कार्यशाळा साधारणतः आम्ही या 3 हॉलमध्ये 3 दिवसपर्यंत 24 ते 30 कार्यशाळा आपण घेतो. आणि विषय असे घेतो की ज्या विषयामध्ये शेतकऱ्यांना जास्त इंटरेस्ट आहे. जसं आता आम्ही पाहिलं की गाईचं आहे किंवा जसं ॲनिमल हजबंड्रीमध्ये इंटरेस्ट आहे लोकांना, पोल्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे, काही लोकांना डाळिंब लागवडमध्ये आहे, काही लोकांना शेळीमेंढी पालनमध्ये आहे. असे आम्ही जवळजवळ 24 ते 30 विषय आपण या ठिकाणी हाताळतो. आणि प्रत्येक विषयाचं एक वैशिष्ट्य आहे की आपण 2 एक्सपर्ट बोलावतो. आणि जसं आता इथे आपण मेडिसिनल प्लॅन्टमध्ये पाहिलं असेल की 2 एक्सपर्ट आहेत, त्याबरोबर एक सक्सेसफुल फार्मर आपण बोलावतो की ज्यांनी हे यशस्वी करून दाखवलं. कारण जे शेतकरी या कार्यक्रमात येतात त्यांना एका शेतकऱ्याकडून ज्यावेळी ते ऐकतात त्यावेळी त्यांना एक कॉन्फिडन्स येतो. म्हणून आपण हा एक कॉम्बिनेशन तयार केलं आहे, 2 एक्सपर्ट 1 शेतकरी. आणि हे प्रत्येक वर्कशॉपमध्ये आपण त्यांना बोलावतो. आणि त्याच्यातला शक्यतोवर आपल्या भागातला शेतकरी जर असेल, इकडचा विदर्भातला किंवा महाराष्ट्रातला, तर मला असं वाटतं त्याला जास्त उपयुक्तता ठरते. म्हणून अशा प्रकारचं आम्ही हे वर्कशॉपची इथे अरेंजमेंट केलेली आहे. मला नाईक साहेबाला आणखीन सांगायला आवडेल की आपण ह्याच्याच बरोबर पॅरल आपण एक दिवसाच्या कॉन्फरन्सेस घेतो. आणि या 1 दिवसाच्या कॉन्फरन्समध्ये जशी दुग्धशाळाची आम्ही काल कॉन्फरन्स घेतली या ठिकाणी, तर त्याला भयंकर ट्रिमेंडस रिस्पॉन्स येतो. जवळजवळ 800 ते 1000 शेतकरी इथे येतात आहे. आणि ह्या सगळ्या मागचा उद्देश एवढाच आहे. परवा आम्ही बांबूवर कॉन्फरन्स घेतली की या भागामध्ये बांबूची लागवड होऊन आपण पाहिलं असेल एक बांबूचा स्टॉलही आहे की आपण या बांबूचे किती प्रॉडक्ट करू शकतो. आणि बांबू आता कल्टिवेबल होऊ शकते, म्हणजे असं क्रॉपसारखं आपण बांबू घेऊ शकतो. म्हणजे अशा आता जे आपले कायदे बदललेले आहेत त्यात तुम्ही स्वतः बांबू लावा, बांबू तोडा आणि त्याची किमतीबरोबर म्हणजे इकॉनॉमी शेतकऱ्याची कशी वाढवायची. आपण पंतप्रधानाचं स्वप्न आहे की 2022पर्यंत डबल इन्कम करायचं. डबल इन्कम हे ज्वारी, बाजरी, कॉटन, सोयाबीन किंवा हे असे पिकं लावून डबल इन्कम होऊ शकत नाही. पण त्याला काहीतरी जोडधंदा जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं इन्कम काही डबल होणार नाही, हे आम्हाला एक वाटते. म्हणून आपण या ठिकाणी डायव्हर्सिफाईड ॲग्रिकल्चर कसं निर्माण करता येईल विदर्भामध्ये, हा आमचा प्रमुख उद्देश आहे. आणि मग शेतकरी या सगळ्या गर्तेतून निघून तो जर डायव्हर्सिफाईड ॲग्रिकल्चरमध्ये गेला तर निश्चितच त्या आत्महत्या करण्याचं प्रमाण या ठिकाणी अत्यंत कमी होईल अशी एक आम्हाला आशा आहे. आणि आम्हाला ते दिसून येते की जे शेतकरी ॲनिमल पाळतात, जे शेतकरी मेंढी पाळतात, जे शेतकरी पोल्ट्री करतात, त्यांना असं कधी वाटत नाही की आपण आता या जगातून निघून जावं. मला असं वाटते की म्हणून हा पूरक उद्योग हा शेतीला जर आपण जोडून घेतला आणि आता शेती अशी लहान लहान होत चालली आहे, त्याच्यामुळे तिची व्हायबिलिटी जी आहे, इकॉनॉमिक व्हायबिलिटी ही अत्यंत कमी होत चालली आहे. म्हणून आपण या सगळ्या याच्यामधून उद्देशातून हे वर्कशॉप्स आपण प्रमाण या ठिकाणी वाढवलं आहे. आणि हे नुसतंच आपण वर्षभर एकदा आपण घेत नाही, तर या मागच्या वर्षी नाईक साहेब आम्ही 12 असे वर्कशॉप्स घेतले.
या फाउंडेशन निर्माण केलं आणि या शेतकऱ्यांना आम्ही आव्हान करतो की आज तुम्हाला मेडिसिनल प्लांटवर आम्ही एक गडचिरोलीला वर्कशॉप घेतलं, तिथल्या ट्रायबल लोकांमध्ये वर्कशॉप घेतलं आणि त्यांना संपूर्ण माहिती दिली की कल्टिवेशन कसं करायचं. तसंच आपण डाळिंबावर वर्कशॉप घेतलं, आपण इथे दुधावर वर्कशॉप घेतलं आहे, आपण या ठिकाणी फिशरीजवर वर्कशॉप घेतलं. तर असं दर महिन्यामध्ये एक वर्कशॉप त्या विषयावर त्या सीझनमध्ये आपण घेण्याचं ठरवलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो ॲग्रोव्हिजनचा एक आम्ही जो कन्सेप्ट नवीन मांडला आहे की नुसतंच आपण पाहायचं आता हा ट्रॅक्टर आणला आहे, हे नवीन मशिनरी आणली, आपण त्याची माहिती गोळा करतो, हे तर एज्युकेशन होतेच. पण या एज्युकेशनपेक्षा सगळ्यात जास्त एज्युकेशन ज्यावेळी आपण एका कार्यशाळेमध्ये बसतो आणि कार्यशाळेमधून आपण ज्यावेळी ती सगळी माहिती आपण घेतो, मला असं वाटतं की ही जास्त उपयुक्त अशी बाब आहे. आणि म्हणून या 3 दिवसात भरघोस कार्यक्रम आमचे असतात. तुम्हाला पाहिलं की बांबूचं वर्कशॉप आहे, सध्या ऊसाबद्दल आमचं एक वर्कशॉप चालू आहे आणि त्याच्याचबरोबर काल आम्ही दुग्धशाळेचा व्यवसाय करतो. आणि मला नाईक साहेबाला आणखीन एक सांगायची इच्छा आहे की मी सेंटरमध्ये जवळजवळ 10 वर्ष होतो. नाईक साहेब कमिशनर राहिलो ॲग्रिकल्चरचा, मी इथे चेअरमन ASRBचा माननीय पवारसाहेबबरोबर काम केलेलं आहे. मला असं वाटतं की आता या देशामध्ये अन्न सुरक्षेच्या बाबतीत आपण फार जास्त बोलून राहिलो आहे. अन्न सुरक्षा ही राहिलीच नाही आहे. आज तुमचे गोडाऊन्स जे आहेत ते व्हीट आणि राईसनं फुल भरलेले आहेत. 60 मिलियन टन अन्नधान्य आम्ही कोठारात तळ, तरी आमच्या राजकारण्यांना पुष्कळ भीती वाटते की आमची फूड शॉर्टेज येईल. फूड शॉर्टेज हा कन्सेप्ट गेला 1970-78मध्ये जो होता तो आता पूर्णपणे गेला आहे. आता आमची न्यूट्रिशनल सिक्युरिटी हा एक नवीन इश्यू आहे की आम्हाला नुसत्याच कार्बोहायड्रेट्स न देता आम्ही पल्सेस, ऑइल सीड्स, त्याच्यानंतर काही नॉन व्हेजिटेरियन फूड, फिश हे देऊ शकतो का, हा एक इश्यू आहे. आणि दुसरा इश्यू आहे की या देशामधलं एक सायलेंट रिव्होल्युशन झालं आहे व्हेजिटेबलमध्ये आणि फ्रूट्समध्ये. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की या गेल्या 8 वर्षामध्ये फ्रूट्स आणि व्हेजिटेबलचं प्रोडक्शन डबल झालं आहे. नोबडी रिअलाइज्ड इट. जवळजवळ 300 मिलियन टन, म्हणजे आज अन्नधान्य आमचं जवळजवळ 280 मिलियन टन आहे आणि व्हेजिटेबल आणि फ्रूटचं प्रोडक्शन 300 मिलियन टन झालं आहे. परंतु प्रोसेसिंग फॅसिलिटी जिन्न आहे. आणि म्हणून तुम्हाला दिसत असेल की महाराष्ट्रामध्ये पुष्कळ आंदोलन होतात. कांदा फेकण्याचं आंदोलन, टोमॅटो फेकण्याचं आंदोलन, नॉर्थमध्ये पोटॅटो फेकण्याचं आंदोलन, हे इश्यू जे येतात आहे याचं कारण. आणि मग का होते की मार्केट प्राइसेस त्यांना मिळत नाही, मार्केट क्रॅश होते कारण प्रोडक्शन खूप जास्त होते. म्हणजे आपल्याला सरप्लस मॅनेजमेंटवर सरकारला विचार करावा लागेल. आम्ही यावेळी एक वर्कशॉप ठेवलं होतं सरप्लस मॅनेजमेंटवर, परंतु आम्हाला अनफॉर्च्युनेटली काही सेक्रेटरी, आमची इच्छा होती की त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आणि या महाराष्ट्रातले यावे आणि याच्यावर तुम्ही विचार करायला पाहिजेत. आम्ही आज फूड मिनिस्ट्री काढली प्रोसेसिंगची, 8-10 वर्ष झालेत, 5%वरनं फक्त 8% प्रोसेसिंग झालं आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की याच्यात तुम्हाला काहीतरी सॉलिड जोपर्यंत आपल्याला काम करता येणार नाही तोपर्यंत मला असं वाटतंय की हा जे इश्यू आहेत, मार्केट लिंक्ड इश्यूज जे आहेत ते आमचे कधी. आज दुधाला का डिमांड आहे, कारण 47-48 रुपये लिटर भाव आल्याबरोबर सगळे शेतकरी गाई ठेवायला लागतात. मला फक्त भीती हीच आहे की सगळ्यांनी ज्यावेळी गाई ठेवतील त्यावेळी दुधाचे भाव पडू शकतात, ही एक भीती आहे. म्हणून तुम्हाला प्रोसेसिंगची ॲबिलिटी जी आहे ही आपल्याला जोपर्यंत या देशामध्ये वाढवणार आहे. म्हणून पुष्कळांना वाटतं की देश गरीब नाही आहे, आता गरीब देश श्रीमंत झाला आहे. फक्त आम्हाला या सरप्लस मॅनेजमेंटमध्ये जर आम्ही काही करू शकलो तर शेतकऱ्याचं भलं होणार आहे. कारण तो प्रोड्युसर जो आहे तो आज सोयाबीनचे भाव पडले की तो एकदम हताश होऊन जातो, कापसाचे भाव पडले की हताश होतो तो. भाजीपाल्यामध्ये तर फार मोठ्या प्रमाणात होते. फ्रूट्समध्ये आमच्याकडे ऑरेंजेस पुष्कळ असं होतं की रस्त्यावर फेकून द्यावं लागतात. परंतु याला काहीतरी आमची यंत्रणा जोपर्यंत आम्ही एक वाढवणार नाही की ज्याला मार्केट स्टॅबिलिटी आपण निर्माण करणार नाही रेट्सची, तोपर्यंत आम्हाला असं वाटतं की या शेतकऱ्याचे प्रॉब्लेम्स आपण सोडवू शकणार नाही. म्हणून हा एक विषय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नजरेला आपण जरूर आणावा अशी माझी अपेक्षा आहे. विनंती करतो या माध्यमातून ॲग्रोव्हिजनच्या, आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.